पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। त्यांनी पाकिस्तानचे पोस्टर जाळले आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने निदर्शकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। आज विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली शहरातील बहुतांश हिंदू संघटना आमच्या सोबत आहेत। आज मागणी जी आहे, परवा ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवर पाकिस्तानमधल्या पोषित, मी शब्द वापरतोय पोषित, पाकिस्तानने पाळलेल्या अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांना ठरवून टार्गेट करून मारलेला आहे आणि मारत असताना त्याचा धर्म विचारला। आणि म्हणून या देशामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने की आतंकवादाला धर्म नसतो, आतंकवादाला जात नसते असा म्हणणार जो बुद्धिवर्गी समाज आहे, जो मोठ्या संख्येत या देशात आहे, त्यांना माझं सांगणं आहे की ज्या पद्धतीने यांनी जात विचारली, धर्म विचारला, तर तुमचे डोळे उघडा, भारत सरकारच्या बरोबर राहा। एक दिवस हा धर्मांध तो मुस्लिम समाज आहे, ज्या पद्धतीने तो वागतोय, या देशाला नष्ट करण्याचं षडयंत्र जो रचतोय, त्याला वेळीच संपवलं पाहिजे। आणि म्हणून हिंदीमध्ये म्हण आहे की लातो के भूत बातों से नहीं मानते, त्या पद्धतीनं आता पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने हे षडयंत्र उभारत आहे ते संपवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आजचा मोर्चा, आजचं हे निवेदन एवढ्यासाठीच आहे की भारत सरकारने 4-5 पावलं उत्तम उचललेली आहेत। पाकिस्तानची रसाद, काश्मीरची रसाद बंद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे पाकिस्तानला धडा शिकवण्याचा आमचा देश राहणार नाही। या ज्या घटनेचा पहलगाममध्ये घडलेल्या निषेध करतो आहे आणि त्याचबरोबर ही जी घटना झालेली आहे, अगदी निर्गुण हत्या, आणि त्यामध्ये त्या कुटुंबियांना जी त्यांच्या प्रती आपली संवेदना आहे, त्या सर्व मृतांसाठी आपली श्रद्धांजली आहे। त्याचबरोबर सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद हे जे निवेदन आपण आता दिलेलं आहे आणि निषेध व्यक्त करतो आहोत, तर त्याबद्दल कडक कारवाई पाकिस्तानच्या विरोधात होणं गरजेचं आहे। कारण आता जो हमला झाला अत्यंत भ्याड हमला आहे आणि त्यामध्ये फक्त महिलांना बाजूला करून त्यांच्या देखत त्यांच्या पतींना आणि त्याचबरोबर त्यांची मुलं होती तरुण, त्यांनाही मारण्यात आलेलं आहे। आणि अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर आपला जो काश्मीर आहे तो वेगळा राहण्याच्या प्रक्रियेकडे आपण जात आहोत। कारण आता पुन्हा ती घटना घडते आहे की लोकांमध्ये भीती निर्माण होईल आणि काश्मीर वेगळा पडेल, तीच त्यांची इच्छा आहे। त्यामुळे त्या इच्छेला मारक होण्याचं जे हिंदू समाज काम करणार आहे आणि हे सर्व गोष्टी आपल्या केंद्र सरकारपर्यंत आणि केंद्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्याबद्दल आम्ही खरंच धन्यवाद देतो। आणि अनेक सर्व निर्णयामध्ये विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज केंद्र सरकार बरोबर असणार आहे। धन्यवाद।